आणि हिरारीने या ठिकाणी साजरे केले जातात. निश्चितपणे तुमचं परम भाग्य आहे की तुम्हाला शेंदुर्णीमध्ये सेवा करण्याची ही संधी मिळाली. असं म्हटलं जातं की ज्याचं फार वर्षाचं पुण्य आहे त्याला शेंदुर्णीत कीर्तन असेल, प्रवचन असेल, संगीत असेल, त्याची सेवा करण्याची संधी मिळते. आणि निश्चितपणे आपल्या पिताश्रींकडून घेतलेला कीर्तनाचा वसा आपण टिपत आहात. आणि खरोखरच आम्ही सुद्धा भाग्यवान आहेत की याच कीर्तनाच्या नारदाच्या गादीवर आपले पूज्य पिताश्री, आपले यजमान आणि आता आपण तिघी असे 3 जण त्या शेंदुर्णी नगरीमध्ये कीर्तन सेवा करून गेले. आणि निश्चितच अभिमानाचा क्षण आमच्यासाठी सुद्धा आहे. आपल्याला सहकार्य करणारे हार्मोनियमवर असणाऱ्या सौ दुर्गाताई मुंडले, ज्या कोकणातून कुडाळमधून या ठिकाणी आला, अतिशय सुमधुर अशी साथ त्यांनी आपल्याला दिली. आणि ज्यांच्या तबल्याची वाहवा निश्चितपणे पूर्ण शेंदुर्णीभर गाजली असे लव अडसूळ हे सांगलीतून आले. म्हणजे तबला कसा बोलतो, तबला बोलतो हे निश्चितपणे आपण आम्हाला जाणीव करून दिली. मी आपल्या तिघांचं श्रीरामचंद्र देवस्थानच्या वतीनं, समस्त शेंदुर्णी नगरीच्या वतीनं ऋण व्यक्त करतो. आणि आम्ही ज्यावेळेस बोलू त्यावेळेस निश्चित आपण आपल्या ही कीर्तन सेवा आमच्या शेंदुर्णीकरांसाठी निश्चितपणे द्यालच अशी अपेक्षा व्यक्त करतो.